हॅलो, आज होता सॅटरडे आणि सकाळी उठल्या पहिलं स्वतःचं आवरून घेतलं, अंघोळ वगैरे. त्याच्यानंतर मग लगेच नाश्ता करायला घेतला आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवले होते तिखट शेवया. त्यानंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टला, त्याच्यासाठी रेडी झालो आणि खाली येऊन बघितलं तर खूप सारं ऊन पडलेलं होतं आणि फक्त 9च वाजलेले होते सकाळचे, तरी पण दुपारच्या सारखं ऊन पडलेलं होतं, कारण आता उन्हाळा स्टार्ट झालाय. त्यामुळे बाहेर खूप ऊन पडतं आणि बाहेर निघण्याची सुद्धा इच्छा नसते, पण काही कामं इम्पॉर्टंट असतात त्याच्यासाठी निघायलाच लागतं. असो, त्याच्यानंतर मग आम्ही डीमार्टला पोहोचलो आणि डीमार्ट मध्ये आम्हाला ग्रोसरी वगैरे घ्यायची नव्हती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट सेकंड फ्लोअरला गेलो, कारण की आम्हाला ट्रॉली बॅग्स बघायच्या होत्या आणि सुरेशला आता बँगलोरला जायचं, त्याच्यासाठी त्यांना ट्रॉली बॅग घ्यायची होती, ती आम्ही बघत होतो. पण ॲज कम्पेअर टू ऑनलाईन आम्हाला इथे जास्त एक्सपेन्सिव्ह वाटत होतं, म्हणून मग आम्ही ऑनलाईनच ती बॅग ऑर्डर केली. आणि त्याच्यानंतर मग त्यांना स्लीपर्स बघायचे होते, तर ते बघायला गेलो. तर तिथे गेल्यानंतर यांच्या मापाची एक पण स्लीपर आम्हाला तिथे भेटत नव्हती. मग आम्हाला शेवटी स्लीपर पण ऑनलाईनच ऑर्डर करायला लागली. जे सामान मेन होतं ते न घेता आम्ही दुसरंच काही घेऊन डीमार्टच्या बाहेर पडलो. त्याच्यानंतर मग घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर मस्त अशी कोबीची भाजी बनवायला घेतली होती, पण यांना आज खिचडी खाण्याची अचानक इच्छा झाली, त्यामुळे मग कोबीच्या भाजीचा प्लॅन स्किप करून लगेच खिचडी बनवायला घेतली. आणि खिचडी सोबत कोशिंबीर खूप छान लागते, म्हणून मग ती पण बनवायला घेतली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. आणि कोशिंबीर बनवण्यासाठी मी कांदा आणि काकडी कट करून घेतली आणि दह्यामध्ये मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा चाट मसाला टाकला आणि चाट मसाल्याने खरंच खूप छान अशी टेस्ट आली होती. आणि तुम्ही जर कधी खिचडी बनवली तर नक्की अशी कोशिंबीर ट्राय करा, खूप छान लागते. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस मंदिरात गेलो होतो, दर्शन वगैरे घेतलं आणि उन्हाळा स्टार्ट झालाय म्हणजे टरबूज तर खायलाच हवं, असं मस्त असं टरबूज एन्जॉय केलं. बाय.